संत प्रकरण, नाम प्रकरण, मागणी प्रकरण, एखाद्या भागवतातल्या वेचे आणि कथा ऐकणाऱ्या स्त्रियांच्या पाठ होतात. तसं टाळकरी आणि ऐकणाऱ्यांना ही प्रकरण कंठस्थ पाठ झाली आहेत. म्हणून तुम्ही गहिनीनाथ गडावरही माझं पाहिलं अपरिचित अभंग, इथे पण अपरिचित, माझ्याही पाठ नाही हे मी स्वच्छ बोलतो, तरी सुद्धा पाठ नाही म्हणून जे पाठातले तेच बोलणं उचित नाही. जे प्रिंटेड नाही ती ग्रंथाची छपाई करावी, आउट ऑफ प्रिंट आहेत ते ग्रंथ प्रकाशित करावेत. जे अभंग समाजाला माहिती नाही ते अभंग लोकांसमोर मांडावेत. सुदामाची कथा भागवतातली सगळ्या जगाला माहिती आहे, पण अवधूत उपाख्यान लोकांच्या समोर जायला पाहिजे. यमा आणि विष्णुदूतांचा जो प्रदीर्घ संवाद आहे तो जायला पाहिजे. भगवान श्री दत्तात्रयांनी 24 गुरु केले आणि त्या तत्वांना स्वीकारलं, त्या संबंधानं चर्चा व्हायला पाहिजे. त्यांना कोणीतरी बंद करून द्या फोन. त्याचबरोबर आत्मदेव नावाचं चरित्र येतं. तर व्हॉट मीन आत्मदेव असा क्वेश्चन, प्रश्न जर एखाद्या पुरोगामी स्टडी करणाऱ्या सायंटिस्ट, विचारवंत विद्वानाने विचारला तर बुवा निरुत्तर होता कामा नये. तर त्याला तिथे आत्मावई पुत्र नामासी आणि त्याला धुंधुली धुंधुक्कारी या दोन प्रकरणाचा भाव मांडता आला पाहिजे. गोकर्ण म्हणजे इंद्रियावर विजय मिळवलेला एक पुरुष अशी संगती लावता येते. तुंगभद्रा म्हणजे 3 प्रवाहानं जीवनचर्या वाहणारी नदी आणि भद्र म्हणजे कल्याण करणारी, अशा संगती. आदरणीय सध्याचे विद्यमान कथा प्रवक्ते ढोक बाबांच्या आईच्या पुण्यतिथीला वंडलीला माझी कथा होती 7 दिवस आणि त्यांच्या कालखंडातले विद्यार्थी होते. मी कथा सांगत बसलो नाही, कथेतल्या तात्विक भावाचं दर्शन मी 7 दिवस केलं. कथा वाईट आहेत असं मी म्हणतच नाही, कथा उत्तमच आहेत, पण कथेतलं जे महत्त्वाचं चिंतन आहे, महत्त्वाची भूमिका आहे, म्हणजे वैज्ञानिकता, ऐतिहासिकता, सामाजिकता, तत्वज्ञान, सिद्धांत, प्रमेय, प्रक्रिया, या बाबतीत काही चर्चा होणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे. मला कथा आणि कथा ऐकणाऱ्यांची कधी कधी कीव येते, कारण कथा न राहता ती व्यथा होते का काय याचं भय होतं. जवळजवळ ऑर्केस्ट्रासारखं व्हायला लागलंय, म्हणजे अन्य प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, वाद्य आणि मंडपातला कर्कशपणा, नाच गाणं ते आवश्यक आहे, पण त्याला काही प्रमाण असलं पाहिजे. काही गाणे, भावगीत आणि शेर शायरी म्हणजे कीर्तन नाही. कीर्तनाचा ढाचा आपल्या ज्ञानदेव तुकाराम या मध्यम पदलोपी समासात प्रतिबंधित बांधू नये. विठाल विठाल विठाल. मी माझ्या जीवनात असा कधी विचार केला नाही की आपण हे विषय मांडल्यानंतर लोक कंटाळून जातील आणि पुढे बोलवणार नाहीत. मी कधी डोक्यातच घेतलं नाही. बोलो न बोलो, माझा जो ट्रॅक आहे, माझी जी दिशा आहे, माझं चिंतन आहे, माझी जी भूमिका आहे ती स्वच्छ आणि स्पष्ट आहे. यात मी कोणाच्या लांगुल चालनामुळं, द्रव्यामुळं फेरबदल करणार नाही. मित्रत्व मित्रत्वाच्या जागी, घरातल्या गोष्टी घराच्या जागी, मीटिंगच्या जागी, तत्वचिंतनात त्याची भूमिका कॅबिनेट सारखी ठोस असली पाहिजे. आज गणपती आहे आणि चतुर्थी आहे. चतुर्थीचं कारण काय? चतुर्थी जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तूर्या. किती अवस्था आहेत? 4. तुम्ही जागेत ना मंडपातले सगळेजण. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तूर्या. तूर्यगा म्हणजे 4थी अवस्था आहे. तर परमार्थात ती शेवटची स्टेप आहे. त्यामुळं प्रतिपदा, द्वितीया, तृतीया या तिथीपेक्षा चतुर्थीला महत्त्व दिलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बरोबर आहे. हे प्रकरण आहेत पुरुषार्थातले. रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याच्यातही भारताच्या मठोपनिषद ग्रंथाचा स्टडी केला तर पूर्वामनाय, दक्षिणामनाय, पश्चिमामनाय आणि उत्तरामनाय. माझ्याकडनं तुम्हाला 5 मिनिट का होईना पण वेगळं नित्य ऐकायला मिळेल. हे आमनाय म्हणजे दिशा, स्थान. 4 प्रकरणाला विशेष महत्व आहे. 4. मग आता 4 प्रकरणाला महत्व आहे तर 4थी अवस्था आहे तूर्यगा. 4थी अवस्था. तर गाणपत्य सेवेत, परमार्थाच्या सेवेत मी अगदी असं सरळ बोलतो, परमार्थाच्या पथावरती 4थी अवस्था अत्यंत महत्वाची आहे. अजून एक वाक्य बोलतो, 4थी याची ठाई काहीच करणे नाही.
हे काशाय वस्त्र तुम्ही मी धारण केलेत ना, काहीच करणे नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता काहीच करणे नाही म्हणजे प्रातिभासिक सत्तेतलं जे येते, संसाराधिकातलं जे येते, विषयाधिकात अडकलं जे आहे ते करणे नाही, पण परमार्थ करणे आहे. म्हणजे काय करणे आहे आणि काय करणे नाही याबद्दल समीक्षा झाली. तर चतुर्थी 4चा आकडा आहे आणि चतुर्थी चंद्र उदयाच्याच प्रसंगाला सोडावी लागते. भरतबुवा काही नाराज आहेत का तुम्ही? चतुर्थी ही चंद्र उदयाला सोडावी लागते. चतुर्थी तिथीबद्दल बोललो, 4 अवस्थेबद्दल बोललो. चंद्राचा आणि चतुर्थीचा काय संबंध आहे त्याचंही कारण आहे. चंद्र ही मनाची देवता आहे आणि 4थ्या अवस्थेत जाताना मनावर कंट्रोलिंग असली पाहिजे, म्हणून चंद्र उदयापर्यंत थांबायचंय आणि मगच चतुर्थी सोडायची. आता फिजिक्स आहे का? पंचीकरण म्हणजे आपल्या वेदांतातला ग्रंथ. मग चतुर्थी आणि चंद्र संबंध काय? तर चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायता. वेदानी मंत्र सांगितलाय. मनाची देवता चंद्र आहे आणि मन अत्यंत वाईट, कफल्लक, खतरनाक आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम किंवा मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. बद्धास कारण मन आणि दुःखास कारण शरीर. दुःखास कारण कोण आहे? शरीर. बद्धास कारण आहे मन. म्हणून सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे, मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा. तुम्हाला मला फाशीला देईल. त्यांनी करेप्टेड वागायला सुरुवात केल्यामुळं देह नावाच्या गावात अन्य इंद्रिय स्वैराचारी झाले, ते आता सैराट झाले. ते मधून अधून झिंगाट घालतायत. बाबा तुम्हाला कसं कळला झिंगाट मला माहिती नाही. विठाल विठाल कीर्तनकारावर जिम्मेदारी आहे. एक तर पारंपरिक ऐकणारा वर्ग आहे, दुसरा वर्ग वेल एज्युकेटेड आहे. कोणी अधिकारी आहे, कोणी क्लास 1 आहे, कोणी क्लास 2 आहे, कोणी LLM आहे, कोणी लॉयर आहे, कोणी PCB ग्रुपला तज्ज्ञ आहे, कोणी IT क्षेत्रातला आहे, कोणी CO आहे, कोणी तलाठी आहे, कोणी कृषी क्षेत्रातला आहे. हे शिकलेले आहेत ना. यांच्यासमोर ओंगाळवानं बोलणं, कर्कशपणा, किंचाळ्या फोडणं, कीर्तनातला आरडाओरडा, ह्या सगळ्या प्रकरणाला व्यावृत्त केलं पाहिजे. मी करोडो कीर्तनात बोललोय, लाखो नाही. श्रोते हो, राजकारण प्रदूषित झालं याचं दुःख वाटत नाही, पण आपल्यातही प्रदूषण आलंय त्याचं भय वाटतं. आणि ते भय दुरुस्त करण्यासाठी सद्गुरू मोतीराम महाराज, माधव मामा कृपा करतील, जोग महाराज कृपा करतील, साखरे महाराज कृपा करतील, परभणीकर गुरुजी कृपा करतील, वैद्यनाथ कृपा करील, जोगाईची आंबा कृपा करील आणि तुम्ही आम्ही परिवर्तनवादी हो. विठ्ठल विठ्ठल. आजचा अभंग आहे लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीत असे खंड दुश्चिन्हांचा. गायकाला अल्फाबेटिकल प्रमाणे गुगलला, मोबाईलला अभंग शोधताना त्यात असा शब्द चुकीचा येतो, शुडादंड. आता ती बाईच महाराष्ट्रीयन नसल्यामुळे ती गुगल देवता आणि फेसबुक माता आणि ट्विटर पिता आणि इन्स्टा चुलता, त्यामुळं यावर कीर्तन ऐकणाऱ्यांचं काही भलं होईल असं वाटत नाही. विज्ञानाच्या उपकरणाची आवश्यकता आहे, फक्त अतिरेक नसावा, बाकी काही नाही. काही झोप आली म्हणतात आणि मग पांघरून घेऊन आतून मोबाईल पाहतात. त्याला मी प्रश्न विचारला, हे का? तो म्हणाला बहिरंगापेक्षा अंतरंगाला महत्व आहे. आता कुणाकडनं वेदांत शिकावा हाच प्रश्न येणाऱ्या काळात. असा दुर्दैवी काळ आलेला आहे. वेळ आपल्याला खूप कमी आहे. चिंतन मला करायचंय. मला या अभंगावर सलग 2 दिवस पाहिजेत, म्हणजे भूमिका स्पष्ट करता येईल. असो, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. शिवडा नाही, शुंडा. अनुनासिक आहे, ते दिसत नाही. उदाहरणार्थ, काही वेळेला गायक गाताना सम दाखवत नाही, काही वेळेला पखावजवाला सम येऊ नये, आघात जरा विलंबित केल्यावर त्याला फसल्यासारखं वाटतं. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे संगीतातली भूमिका झाली. असंच एकदा बोलायला गेलो, ते कॉलेज स्टुडंट मला म्हणाला, संगीताबद्दल तुम्हाला एवढं कसं काय माहिती? म्हणलं माझं तिच्यावर प्रेम आहे.
हाही विनोद ज्यांना कळला नाही त्यांना मी धन्यवाद देतो. आता तरी कळलं का नाही माहिती नाही कोणास. पण मंडपातली माणसं कमी असावीत पण शार्प असावीत. उगी प्रसादाची गर्दी माझ्या कामाची नाही. विठ्ठल विठ्ठल मला त्यांनी प्रश्न विचारला, संगीताबद्दल तुम्हाला कसं काय एवढं माहिती आहे. म्हणलं मी सांगितलं ना माझं त्यावर प्रेम आहे म्हणून. पण त्याला संगीता म्हणजे स्त्रीवाचक शब्द वाटला. माझ्या अध्यात्माच्या दृष्टीने त्याचा अर्थ आहे गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. तुम्ही पलुसकरांना विचारा किंवा भातखंड्यांना विचारा. अजून श्लोक सांगतो तुम्हाला. साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशुपुच्छ विषानहीनः तृणान्य खादन अपि जीवमानः तद्भागधेयम परमं पशूनाम. हा विठ्ठल माझ्याकडे असे 22-23 पोर आहेत, त्यातला हा एक आहे. त्याला माझं म्हणणं आहे जन्मभर एकच कथा कर, पण इतकी स्वच्छ कर, इतकी उत्तम कर की ऱ्हस्व दीर्घातला तुझा शब्द चुकला तर मला माझा मृत्यू आल्याचं भय वाटेल. म्हटलं त्याला मी सांगितलं. आता दुर्दैव आहे, लोचणी की लोचनी बुवा गातायत एवढंच भाग्य आहे. धंदा प्रत्येकाचा चालावा पण स्वच्छ असावा. विठाल विठाल तर लंबोदर म्हणजे एक्झॅक्टली काय. लंबोदर सरळ गणित आहे. लंब आहे उदर ज्याचे असा जो तो, त्याचं नाव आहे गणपती. गणपतीचं पोट मोठं असण्याचं कारण काय. लंब उदर, उदर म्हणजे पोट, पोट मोठं असण्याचं कारण काय. याला प्रपंचातला दृष्टांत देतो म्हणजे माता भगिनींना तो टच होईल, कळेल. पोरगीचं लग्न झालं आणि लेक नांदायला गेली, पण 7-8 महिन्यानंतर भांड्याला भांड लागलं. एकामेकाच्या पसंतीनं कुळगोत्र नातं संबंध जुळून पत्रिकाई पुन्हा मनात प्रॉब्लेम निर्माण झाले आणि पोरगी रडत रडत आईच्याकडे माहेरी आल्यावर आईने विचारलं, बाळा झालं तरी काय. तुझ्या हौसेपोटी लग्न लावलं, लाखो रुपये खर्च केले आणि तू म्हणती माझा मृत्यू आला तरी चालेल, मला नांदायचं नाही. कारण काय. ती म्हणाली घरात पारमार्थिक वातावरणच नाही. दिवा लावल्या जात नाही, गीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, स्वैराचारी पती आहे, मधनं आधनं तो कीटकनाशकांची फवारणी करतो म्हणाली. लिक्विड घेतो म्हणाली. ती असं टोपण काढून असा आवाज येतो म्हणे त्याचा. आणि त्या आवाजाची तिला सवय नव्हती. तिला टाळ्याची, काकड्याची, हरिपाठाची सवय होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती गावी आल्यावर आईने समजून सांगितलं, बाई तुला दिलंय, तुला तिथं नांदावं लागेल, जावं लागेल, तुला मी घेऊन जाते. पुरीला घेऊन आई गेली आणि विहीनबाईला म्हणजे जावयाच्या आईला, मुलीच्या सासूला म्हणाली, हात जोडते, पदर पसरते, माझ्या लेकीकून काही चुकलं असलं तर क्षमा मागते. माझ्या लेकीचे न आमचे अपराध पोटात घ्या. दृष्टांत संपला. नाही कळलं तुम्हाला. कशात घ्या. पोटात घ्या. मग मुलीच्या आईनं जावयाच्या आईचे पोट सर्जरी करून फाडले काय. अरे बोला ना, बोला ना. नाही पोटात घेण्यासाठी फाडावं लागेल ना. भावना करावी लागती, मनाची व्यापकता करावी लागती आणि क्षम्यताम गुण स्वीकारावा लागतो. कोणता. क्षमा नावाचा गुण. धरित्री, धरा, पृथ्वी, भूमीचा गुण आहे, तो पोटात असावा लागतो. पोटात अपराध घ्या म्हणजे चुकलं ते सोडा आणि तुम्ही पण आणि ती पण एकामेकांना सांभाळून घ्या. आयाम मोठा करा. दृष्टांत संपला. गणपतीकडे येणारे जे भक्त आहेत आज चतुर्थीला, काही चुकत असेल त्यांच्याकडनं, दुर्वा कशा वाहाव्यात कळत नाही, त्या कशा कट कराव्यात कळत नाही, त्याला नख लावावं की न लावावं कळत नाही. आधी दुर्वांची पूजा आहे आणि मग दुर्वा गणेशाच्या माथ्यावरती समर्पित करायचे. दुर्वा वाहणं याला आध्यात्मिक भूमिका आहेच, पण वैज्ञानिक अंग असे. दुर्वाचा अंकुर आणि त्यातला रस नॅचरोपॅथीमध्ये शीतल आणि शांत आहे. सिंदुरासूर नावाच्या दैत्याबरोबर गणेशाचे युद्ध झाल्यामुळे गणपतीला ब्लडिंग, रक्त प्रवाह झाल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह वाढला होता. दाह, आग होणे, इन्फेक्शन. मग त्या काळात काही ॲलोपॅथी, इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी नव्हती. मग त्या काळात जडीबुटी नावाचं प्रकरण होतं चरकांच्या काळापासून, आयुर्बलय यशोवरच्या. मग त्या काळातल्या तत्ववेत्यांनी सांगतो यादी त्या ऋषींची गणपतीच्या, गालव
गृत्समद सुधाकर, अजून काय रे, गालव, गृत्समद, सुधाकर, गार्ग्य आणि गणक, या सगळ्या ऋषींनी ठराव घेतला आणि गणपतीच्या डोक्याची आग कमी व्हावी म्हणून दुर्वा वाहिल्या. दुर्वा आयुर्वेदामध्ये शांत स्वरूपाची वनस्पती असल्यामुळे अत्यंत कॅन्सरला गुणकारक असं बड्या बड्या अभ्यासक गोल्डमेस्ट वैद्यांचं म्हणणं आहे. दुर्वा वाहिल्या. गणपतीला लालच फूल लागतं. त्याचं कारण असे, तुम्ही आणि मी, तुम्ही केंद्रे, हे फड, ते मुंढे, ते अभ्यंकर, अमुक पाठक, हे बहीर पाटील, ते गायकवाड, ते मोहिते इत्यादी. पण ब्लड तर लालच आहे ना सगळ्यांचं. गणपतीला हा संदेश द्यायचा आहे. वाद, कलह, भांडण, तंटे, वर्ण, प्रांत, जाती, राजकीय दृष्ट्या लढताना वरच्या लेवलला तुम्ही भांडा, पण आतून जर स्कॅन केलं तर तुमचं आणि माझं ब्लड रक्त एकच आहे ना, लाल आहे ना. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम. गणपतीला लाल वस्त्र, लाल फूल आवडतं. मग आता जास्वंदीचं, गुलाबाचं फूल जर आदरणीय महाराज मिळालं नाही तर महिलांना मी कानावर घालून ठेवतो, माता भगिनींना, कुंकामध्ये अक्षत लाल करायच्या, कुंकात गणपतीला व्हायच्या. ते नसेल तर घरात लाल कपडा असेल तर व्हायचा. दुर्वा असल्या तर खूपच छान, दुर्वा नसल्या तर दुर्वाचं स्मरण करायचंय आणि गणपतीला म्हणायचंय तुला ह्या समर्पित केल्यात. गणेश आनंदी होतात. त्याला ते नाही मिळालं तर शमीपत्र, शमी, शमी म्हणजे काय, सौंदड नावाचं झाड. कोणतं झाड आहे, सौंदडी तर कळतात ना तुम्हाला. त्याचा पाला जरी वाळला, सुकला तरी तो पाला गणपतीला परमप्रिय आहे. तो आज वाहिलीला उद्या वाहता येतो. दुर्वाणी शमीपत्र गणपतीला वाहताना वाहिलीला दुसऱ्या दिवशी टाकलं आणि सुगंध हुंगला नाही तर ते निर्माल्य होत नाही, ते ताजच राहतं. काही काही क्रिटिकल गुंतागुंती आहेत, फक्त प्रदीप मिश्राला सांगता येतात असं नाही, मला येतात. विठ्ठल विठ्ठल हॅलो 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 हॅलो. एक साधारण तुम्हाला काय मांडावा हा विषय मांडलाय. हे विषय होत नाहीत कीर्तनात महाराज. मधुबाबांना विचारा तुम्ही. गणपतीच्या कमरेला वस्त्र गुंडाळले, बांधलंय, सकच्च केलंय, पिवळ्या रंगाचं पीत पितांबर. कारण काय, सगळ्या देवांची व्याख्या पहा. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पिवळाच का, पिवळा रंग एलिमेंटरी, इंटरमिजिएट, ATD फाउंडेशन, जे कमर्शियल आर्टमध्ये पिवळा रंग हा ऐश्वर्य, समाधानाचं, सांपत्तिक बळाचं प्रतीक आहे एक. आणि वैज्ञानिक दृष्ट्या पिवळा रंग म्हणजे विद्युल्लता, लख प्रकाश, ऊर्जा. ऊर्जा जरा बघा, सूर्य उदय होताना आणि मावळताना तांबूस पिवळट प्रकाश पडतो का, विद्युल्लता आहे. आता ह्या मर्क्युरी व्हेपर लॅम्प्स निघाले. पूर्वी 25 बल्बच असायचे ना 100च्या आपल्याकडे, फ्लेक्झिबल वायर होल्डर आणि बल्ब. कमी लाईट आली की ती तार अशी पिवळसर दिसायची, लालसर व्हायची. म्हणजे विद्युल्लतेचा रंग पिवळसर आहे. कसा रंग आहे याला श्लोक सांगू का तुम्हाला मी. विद्युत दाम समप्रभाम मृगपती स्कंद स्थिताम भीषणाम. जणू देवाच्या अंगाला गुंडाळीला सोळ, वस्त्र, कपडा किंवा सकच्छ धोतर. पिवळं का, तर त्याला देवाला, मंदिराला व्यक्ती दर्शनानंतर प्रदक्षिणा मारतो. तर प्रदक्षिणा मारताना मंडल पूर्ण होणे, सर्किट पूर्ण होणे आणि संगीतात आवर्तन पूर्ण होणे. प्रदक्षिणेचं आवर्तन पूर्ण झाल्यावर देवाच्या शरीरात निर्माण झालेलं व्होल्टेज, ऊर्जा भक्ताला मिळते. याकरता पीत पितांबर विठ्ठल विठ्ठल. जरा माझ्या मंडपातल्या बांधवाला आजचा विषय कंटाळवाणाच कदाचित होईल न जाणे, परंतु देवानी मला याच दिवसासाठी कदाचित पाठवलं. मी तिथी वेगळी निवडली होती, परंतु पुन्हा मी बुवांना रिक्वेस्ट केली, म्हणलं मला चतुर्थी द्या, मला येणं जाणं जरा अवघड होतंय. तर
तर एक सब्जेक्ट, एक विषय घेऊन जायला पाहिजे वक्त्याने, स्वतंत्र चॅप्टर. की आज आपल्याला फॉर एक्झाम्पल नाथपंथावर बोलायचे, आज आपल्याला अद्वैत वेदांतावर बोलायचे, उद्या चिद्विलासावर बोलायचे, उद्या भ्रमरगीतावर बोलायचे, लक्ष्मण आणि रामातल्या बंधुत्वाचं नातं मला मांडायचे, स्त्री भ्रूण हत्येच्या संबंधाने मला चर्चा करायची आहे, पाणी अडवा पाणी जिरवा नावाचं ज्ञानोबाऱ्याचा प्रकल्प मला सांगायचा आहे, नगरे चिरचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविध. माझा मुद्दा आहे इन ते नको, सब्जेक्ट ठरून बोलला पाहिजे. विठाला आदरणीय नामदेवबुवा, आदरणीय श्री नागेश महाराज, आदरणीय मधुबुवा आणि भरतबुवा, दुंडा महाराज शेवटच्या क्षणापर्यंत वाचायचो स्क्रिप्ट. उद्या पाठ सांगायचा आहे, प्रवचन करायची, तर ती आजही चंद्रशेखर महाराज हे लोक स्टडी करतात, अभ्यास करतात. मी रात्र झोपत नाही. ग्रंथ हातात आला 500, 450, 300 पानाचा की अधोरेखित पॅरेग्राफला करून ते मुद्दे उद्या कसे मांडता येतील याकरता प्रयत्नशील राहतो. परवा एके ठिकाणी हदगावला नांदेड जिल्ह्यात महानुभावाच्या मठात माझं कीर्तन होतं. आता तिथे कीर्तन काय करावं हा प्रश्नच पडला. लीळाचरित्र मी त्यांच्याच लायब्ररीतलं काढलं आणि 4 सूत्र निवडले. त्यातलं पहिलं सूत्र होतं प्रेमाचा ठाई उचितच पुरे. कोणाचं झालं सूत्र हे? महानुभावाचं. आता या सूत्राला आपला अभंग दिला, प्रेम सुखदी प्रेम सुखदायी. त्या प्रत्येकाला वाटलं महाराज या पंथातले अभ्यासक आहेत. माझा काही अभ्यास नाही, पण त्यावेळेला प्रसंग कळला पाहिजे. प्रमोद महाजन, गोपीनाथराव, विलासराव हे प्रभावी वक्ते होते, नेते होते, पण त्यांना समय सूचकता कळत होती. विठाला विसपागे, बाळासाहेब भारदे, जगन्नाथ अण्णा पवार, काय बोलायचे चॅप्टर विषय संगती लावून. जाऊ दे लोकांना आवडेल ना आवडेल, बोलवतील ना आवडतील, पण आपली जी भूमिका आहे ती ठोस, निर्णायक आणि अभ्यासाची असणं अत्यंत गरजेचं असतं. श्रोते हो, लंब म्हणजे लांब, उदर म्हणजे पोट, क्षमेचा गुण लंबोदर. मी गंधाबद्दल बोललो, वस्त्राबद्दल बोललो, ऐकताय ना तुम्ही, दुर्वा नावाच्या प्रकरणाबद्दल बोललो. अजून पुढं समीक्षा करायची आहे. शोभे शुंडादंड. आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं एखादी बाई बाळांत झाली आणि उपजतच लेकराचं पोट मोठं असलं तर लगेच डॉक्टर काचेच्या पेटीत ठेवून त्याला विकृत बाळ झालं असं मीडिया तंत्राला बातमी गाजेल. लिव्हर प्रॉब्लेम आहे, स्टोन प्रॉब्लेम आहे, उपजतच पोट फुगतं, वायू नावाचा आजार आहे, चिकित्सा होईल. म्हणजे व्यवहारात ही विकृत आहे. किंवा माझं नाक किंवा तुमचं नाक सकाळपर्यंत अचानकच जर असं लांबलं, लांबू नये कोणाचं, पण कदाचित सहज एखाद्या वेळेला असं लांबलंच, स्ट्रॅचेबल झालं, 1 फूटभर किंवा 9 इंच लांबलं, तर गावातले लोक त्याच्याकडं पाहताना एक तर मोठा आजार झालाय, विकृत झालाय, गँग्रीन झालंय, अशा अर्थाने समीक्षा करतील की नाही. गणपतीचं असं स्वरूप असतानाही त्याला शास्त्रीय बेस काय? एक तर पोट मोठे, तो चिंतनाचा भाग झाला. शोभे शुंडादंड, तर शुंडादंड म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला. मी जन्मभर वारकरी कीर्तनं केली, पांढऱ्या वस्त्रात, धोत्रात, कंबर बांधून, बाराबंदी, पिवळा फेटा, पांढरा फेटा, शिरवळकर, आत्रे, वास्कर, सगळ्यांच्याकडं कीर्तनं झाली. पैठणकर, मुक्ताईनगर, फडकऱ्यातही मी गेलो. मुद्दा माझा नीट ऐका, माझा मुद्दा नीट ऐका. मी यतिधर्म स्वीकारला तरी वारकरी परंपरेच्या अध्ययन अध्यापनाची जी चाकुरी ना नामदेवा, त्याला मी तडा जाऊ दिला नाही. लक्षात धरा, चढा जाऊ दिला नाही. जगातले सगळे संन्यासी एकत्र आणा, पण शंकराचार्याच्या लीडर पीठापैकी एक दंडी संन्यासी आला तर दशनामातले 13 आखाडे त्याला रिस्पेक्ट देतात का? व्यक्तीचा सन्मान नाही, त्याच्या हातात असलेल्या ब्रह्मदंडाचा सन्मान आहे. ब्रह्मदंड, दंड 1. दुसरं प्रकरण झालं, याची समीक्षा ज्ञानोबारांनी केली. पाहि पा ध्वजेचे चिरगूट, पाहि पा ध्वजेचे चिरगूट, पाहि पा टाळ 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 हाला टाळ.
तुम्ही क्षमा मागतो मीडिया तंत्राला, हे या बांधवांनी ऐकलेलं नाहीये. याला म्हणतात वेनदंड. वेनदंड म्हणजे वंशवेल. वंशवेल म्हणजे वेळू, बांबू. तो संन्याशाच्या हातातला दंड, नॉट काठी, नॉट लाठी, नॉट शस्त्र, नॉट झेंडा, नॉट पताका. मग काय? ब्रह्मदंड आहे. तो रिकामा चालत नाही, पोगर पोकळ चालत नाही, तो भरीव लागतो. त्याची जाडी ही अंगठ्याच्या आकाराची असावी आणि वरची उंचीचं तोंड हे बारीक असावं. अथ ऊर्ध्वम न धारयेत, पायाच्या करंगाळीपासून शेंडीपर्यंतच त्याची उंची असावी, अधिक पकडता येत नाही. त्याला जे पेर आहेत, कांडे आहेत, तोंड आहेत, उसाला असतात की नाही, अंकुर फुटतात, त्याला इकडे काय म्हणता तुम्ही? हां, डोळा. डोळा. त्याला डोळे असतात आणि त्या डोळ्यांना जर असं लव चिन्ह असलं, क्षमा मागतो माझ्या पोरींची सगळ्या, लव म्हणजे प्रेमचिन्ह जर असलं त्या अंकुराजवळ, त्या डोळ्याजवळ, तर तो दंड संन्याशाच्या हातात चालत नाही. तो मादी दंड आहे. कोणता दंड आहे? तुम्ही ऐकलेलं नाही आहे हे, मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना. फक्त ध्वजेचे चिरगुट माहिती आहे, गुढी उभारावी माहिती आहे, पण समीक्षा माहिती नाही. त्याला जर ते प्रेम प्रकरणाचा खोलगा असला तर तो मादी दंड आहे, आणि ज्याला प्लेन आहे तो नरदंड आहे. तर नारायण होण्यासाठी नरानी नरालाच पकडावं लागतं असा नियम आहे. आता सूत्र सांगतो. दंड धारण मात्रेन नरो नारायणो भवेत. एकदा धारण केला की तो जोशी का मुंढे का केंद्रे का पाटील का गायकवाड की देशमुख की मोहिते याचा संबंध शिल्लक राहत नाही. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. पिता नैव मे नैव माता च जन्म न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मराठीत अर्थ विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन. इथपर्यंत सहन करू, पण नावडे धन प्रॉब्लेम करतय. विठ्ठल विठ्ठल काही बोलावं तर हा बाबा पुन्हा कीर्तनानंतर बोलेल, त्यापेक्षा न बोलेलं बरं आपलं. नावडे जन इथपर्यंत ठीक आहे, पण नावडे धन यात बडे बडे खड्ड्यात चालले तर आपलं काय? विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य बोलू का? परमार्थ करताना जेव्हा व्यावसायिकरण होतं तेव्हा श्रद्धा लोप पावते. वाक्य नाही कळलं तुम्हाला? श्रद्धा लोप पावते. पुढचं वाक्य ऐका. तर्क उदयाला आला की भक्ती समाप्त होते, आणि भक्ती उदयाला आली की तर्क संपुष्टात येतो. सोप्या सोप्या व्याख्यात टाळ्या निवांत एकांतात वाजवा. निवांत झाल्यावर आता काही गडबड नाहीये, म्हणजे निवांत बसल्यावर तिथे कुणी नसतं. एकदा का तंबाखून चुनांतीला वचन दिलं की जरा वरून प्रेशर येईपर्यंत, आणि एकदा आलं की मग महाराज बोलले होते बरं का टाळ्या. म्हणून मंडपातली माणसं स्मार्ट अपेक्षित आहे. स्मार्ट, मला कमेंट लोक विचारतात स्मार्ट देखणं म्हणजे काय? अरे प्रभावी, वैचारिक, प्रसन्न अंतःकरणाचे असा त्याचा अर्थ आहे. असो, दंडाबद्दल बोलतोय ऐका. आता दंड झाला. पूर्वी राजा जर चुकला, राजा, आत्ताचे राजे म्हणजे आमदार, खासदार, पालकमंत्री, प्रधान, मुख्यमंत्री, कालोवा कालम राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयो माभूत. राजा कालस्य कारणम, कालस्य षष्टी तत्पुरुष, राजाच जिम्मेदार असा त्याचा अर्थ असतो. म्हणून त्याला त्या त्या क्षेत्राचा राजीनामा द्यावा लागतो, कारण जिम्मेदारी स्वीकारलेली असते किंवा लोकांनी टाकलेली असते. चिंतन मी करतोय. राजा चुकला तर त्या काळातले शंकराचार्य, धर्माचार्य हातात दंड घ्यायचे, राजाला समोर बसवायचे, त्यांनी कान धरायचे आणि त्यांनी म्हणायचं दंडोस्मी दंडोस्मी, चुकलो मी, मला दंडित करा, चुकलो मी. आज कोणत्या धर्माचार्याचं नेते ऐकतील मला सांगा ना तुम्ही? आपल्यालाच म्हणावं लागेल तुमचं खरं आहे, आम्ही चुकलोत, आम्ही चुकलोत. नाही कळलं तुम्हाला? आता काय म्हणावं लागेल? तुमचं बरोबर आहे, आम्ही चुकलोत, आम्ही चुकलोत. अर्थात या लेव्हलचे सगळेच नाहीत, काही संत विचाराचे आहेत, देवाने त्यांचं भलं करावं. विठ्ठल सोप्या सोप्या उदाहरण देतो तुम्हाला मी. दिंडीमध्ये माऊलीच्या किती लोक असतात? पंढरपूरला आल्यावर सगळी दिंडी, सगळ्या दिंड्या 25 लाख. किती आकडा आहे? टेक आकडा किती आहे? 25 लाख.
पण ज्ञानोबारायाच्या पालखीतल्या चोपदाराची एवढी किंमत आहे की त्यांनी चांदीचा राजदंड वर केला रे केला की करोडो समाज शांत होतो का नाही. बोला ना बोला ना बोल. ही दंडाची ताकद आहे. ही ताकद कशाची आहे? दंडाची. का? चोपदार हे पद दत्तात्रय स्वरूप आहे. कोणतं आहे? संरक्षक कवच. आणि त्याला प्राधान्याने किंमत आहे. म्हणून चोपदाराच्या अवहेलना बुवाकडनं चुकून होऊ नये. का दत्तात स्वरूप आहे ते. विना नारदाचं स्वरूप आहे. टाळकरी प्रल्हाद स्वरूप आहेत. आणि पखवाज इंद्र स्वरूप आहे. आणि कीर्तनातली चर्चा हे सनक सनंदन स्वरूप आहे. विठाल विठाल विठाल. चला अजून बोलतो. राज्यसभा आणि लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद ज्यांचं नागरिक शास्त्र पक्क आहे त्यांना कळेल. अजूनही काही लोकांना वरचं सभागृह खालचं सभागृह कळत नाही. लोकसभेतला खासदार आणि राज्यसभेवरचा खासदार कित्येक लोकांना अजून कळत नाही. लोकसभा म्हणजे निवडून येणे आणि राज्यसभेवर जाणे म्हणजे पडल्यानंतर चान्सेस देणे, मधल्या मार्गाने प्रवास करणे. ती व्यवस्था आहे संविधानात, घटनेमध्ये. गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ, दोन लॉ आहेत ना. या दोन्ही ऍक्ट मध्ये ह्या प्रभावी चिंतनाच्या भूमिका आहेत. तर सभापतीजवळ एक दंड असतो. दंड नीट ऐका. न्यायालयात एक पट्टा आणि दंड असतो. त्याला किंमत आहे की नाही? किंमत आहे की नाही? मी भरतबुवा सांगतो, मला काही येत नाही, अजूनही काही येत नाही. पण कुंभमेळ्यात जेव्हा मी प्रवेश करतो 13 आखाड्यात, तेव्हा माझ्या हातातला ब्रह्मदंड आणि चरणपादुका पाहून परप्रांतातले मंडलेश्वर श्री महाराज आइये आइये प्रणाम बैठो आसन देतात. का? ती किंमत माझी नाही, त्या दंडाची आहे. गणपतीची शुंडा, गणपतीची शुंडा, वाटमेन शुंडा, गणपतीची शुंडा. शुंडा म्हणजे सोंड, नाक. दंडाकार आहे म्हणजे काय? त्यांनी समाजाला शिस्त लावण्यासाठी कधी कधी परमात्मा सरळ करतो सोंड, तेव्हा ती उभी होते. कशी होते? हत्ती आनंदात आला की अशी सोंड करतो. कशी करतो? अशी करतो. आणि फळ खायचं असलं की अशी करतो. नीट बघा, स्ट्रॅचेबल. ती इकडे पण वागते आणि पुढे पण जाते. नाचला नाहीत, पिला नाहीत, डीजे वाजवला नाहीत, पाप केलं नाही, बलात्कार केला नाही, चोरी केली नाही, तर गणपतीचे सोंड सुमुखश्च सरळ. आणि तुम्ही बिघडलात तर त्याचं तोंडन सोंड वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. याच्या माग ग्रामर आहे. यथा माम प्रपद्यन्ते स्तांस्तथैव भजाम्यहम. टिट फॉर टॅट. तुम्ही सरळ गेलात, गणपती सरळ. आणि तुम्ही वाकड्या शिरलात, गणपती वक्रतुंड. नाही कळलं तुम्हाला? मग या लोकाला शिस्तप्रियता लागावी म्हणून गणपती देवांच्या सभेचा सभापती. कोण आहे गणपती? मी प्रमाण बोलतोय. नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो. नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो. त्या काळातलं नागरिक शास्त्र आहे, वेदातलं. देवांच्या सभेत गणपती कुठल्याही सदस्याला पदच्युत करू शकतो, तहकूब करू शकतो, सभापती पदावर आहे, ऑर्डर करू शकतो. एकदा सोंड वर केली की सगळे कॅबिनेट देव त्याच्या पुढे शांत बसतात. याकरता लंबोदरा, हे मोठ्या पोटाच्या लंबोदरा, तुझा शोभे शुंडा दंड. शुभून दिसतो. काय करतो? करीतसे खंड दुश्चिन्हाचा, करीतसे खंड दुश्चिन्हाचा. हला हला
यासाठी मुद्दा मी स्क्रिप्ट काढतोय. मुद्गल पुराणात महर्षी वेदव्यासाने असं लिहिलं, पोट मोठं का लंबोदर. पुन्हा एकदा मागे प्रवास अवलोकन करून पुढे आपल्याला जायचं. लंबोदर त्याची व्याख्या अशी केली, तस्योदरात समुत्पन्नम नाना विश्वम न संशय. अर्थ काय? कृष्ण परमात्म्याने जेव्हा माती खाल्ली तेव्हा मारावया तिने उगारिली काठी. परिणाम काय झाला? त्रिभुवन त्या 14 भुवन दिसली परमेश्वराच्या मुखात. तसं पार्वती जेव्हा गणेशाला रागावली, नरांतक देवांतक आणि या अन्य राक्षसांचा वध केल्यावर, तेव्हा त्याच्या पोटात जगातलं सगळं विश्व दिसायला लागलं. याकरता लंबोदर. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी याच्यावर टिप्पणी केली म्हणजे भाष्य लिहिलंय. ती उभी अशी आहे, तू माझी वासू चराचरा म्हणोनी बोलीजे लंबोदरा. या लागी सकळांचा सोयरा साचोकारा तू होसी. यस्मात् जातमिदं यत्र ह्यन्ते गच्छति महामते तद्वेदे गज शब्दाख्यम शिरस्तत्र गजाननः. ग म्हणजे गकार गमन आणि ज म्हणजे उत्पत्ती. गज शब्दाचा अर्थ प्रतिपादन केलेला आहे. मी गणपती या विषयावर सब्जेक्ट निवडलाय. आता येणाऱ्या माघ मासात पुढच्या वर्षीच्या गणेश जयंतीला राजुरे जालना जिल्ह्यात, तर 7 दिवस मला डेफिनेटली फक्त गणपतीच मांडायचा आहे. विठाल विठाल हे करीतसे खंड दुश्चिन्हांचा म्हणजे काय संगती लावायची? करीतसे खंड चिन्हाबद्दल येणाऱ्या काळात महाराष्ट्रात न बोललेलं बरं. चिन्ह काही बरं वाटत नाही. नाही कळलं तुम्हाला? जेव्हा चिन्ह बरं वाटत नाही तेव्हा प्रशासकाला, कायद्याला, तंत्रज्ञानात तो पक्ष ब्रॅकेटमध्ये बंद करावा लागतो. का? चिन्ह चांगले दिसत नाहीत. मुलगी खूप छान आहे पण तासन तास बोलते हो, चिन्ह बरं वाटत नाही. पखावज वादक फार चांगला वाजवतोय पण त्याची तिर्यक नजर मंडपात बुवाकडं नसताना अन्यत्र फिरल्यामुळे चिन्ह काही बरं वाटत नाही. तबल्याच्या साथीवाला कथेतला अफलातून आहे पण त्यांनी कथाकाराचीच पळवली हो. पोथी 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 पोथी. नाही कळलं तुम्हाला? चिन्ह काही बरे वाटत, हे चिन्ह काही बरं वाटत नाही. गाडी व्हिलामेंट नाहीये आणि आता गाडीचं बेरिंग वाजतीये, हे चिन्ह काही बरं नाहीये. तात्काळ काम केलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे, लक्ष आणि दक्ष असलं पाहिजे. करीतसे खंड दुश्चिन्हांचा. चतुर्थ आयुधे शोभताती हाती. शस्त्र देवाला शोभून दिसतात काय? याचं उत्तर आहे नाही. शस्त्र हातात घेतो त्याला देव म्हणावं काय? अजिबात नाही. अयुध म्हणजे युद्धाकरता जे वापरल्या जात नाही ते अयोध्या, जिथे युद्ध नाही असे जीती. पण तरी कारसेवकांच्या काळात त्या सत्तेतल्या अमानुष लोकांना गोळीबार केला पण त्याचा पांग आदरणीय मोदी साहेबांच्या काळात फिटला. हा आपला स्वाभिमान आहे. हे असं बोललं की आमच्यावर शिक्का पडतो, तुम्ही या पक्षाचे. अरे पक्ष आमच्याकडं काय? या निवडणुकीच्या काळात दोन्ही आमदार माझ्या पाया पडाले. म्हणलं दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आपल्याला काय करायचंय? आपल्याला जातीनिहाय वर्गीकरण नको, पक्षनिहाय नको. ज्याचं स्मार्ट काम आहे त्याला शेक हँड. विठाल विठाल. मग काय काय हातात आहे? एक आहे मुदगल. पहिलवानाच्या हातात पूर्वी ते हातात असायचं आणि ते अशी मेहनत करून, दंड बैठका करून बाजू बंद आणि जॉईंट प्रभावी करत असायचे. आता नंतर ते बॅटच्या रूपाने हातात आलं. पूर्वी बाजरीला, धान्याला खळी केल्यावर मोगरी असायची, कदाचित तिकडे वेगळं नाव असेल त्याला, बडवायची. आता ही इकडचं बंद पडलं. शहरात पनवेल, मुंबईला सुरू झालं बेड्स, किचन आणि हॉल. तिथे त्यांच्या बाथरूममध्ये दगडांना, कपड्यांना घसाडा द्यायला जागा नसल्यामुळे त्या लाकडाच्या बॅटचा उपयोग करतात. असं नाही कळलं तुम्हाला? हो हो.
एक बाई तर माझ्या देखच नवऱ्याला बॅटच घेऊन बाहेर आली होती. तिला म्हणलं का? ती म्हणली बाथरूममध्ये कपडे स्वच्छ निघत नाही, यांच्याच अंगावर मारून पाहते. दृष्टांत संपला. एवढी एवढी ती बॅट असते, मुदगल त्याचं नाव. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे पाश. पाश पाश हा देवाच्याच हातात असला पाहिजे. सप्तपाश आहेत वेदांतात शास्त्रामध्ये. गेले आशा पाश निवारून. तुम्ही या पाशातनं बाहेर पडा, हा गणपतीचा सल्ला आहे. याकरता पाश. दुसरं प्रकरण असे, पाश टाकून ओढल्या विना भक्ताला परमार्थाचा रस्ता कळत नाही. पळणाऱ्या बैलांना आखडल्या विना कंट्रोल होत नाहीत. काटेरी लगामाविना घोडा थांबल्या जात नाहीत. ब्रेक दाबल्या विना गाडी उभा राहत नाही. याकरता पाश गणपतीच्या हातात आहे. मुदगल, पाश आणि परशु. शेतकरी या शब्दाला जाती नाही. शेती कुणालाही असू शकते. शेती, शेतकरी शेतात कष्ट करताना त्याच्याकडे रायफल नाही, रिव्हॉल्वर नाही, स्टेनगन नाही. त्याच्या जवळचं परमप्रिय सुरक्षा कवच हत्यार आहे कुऱ्हाड. बरोबर आहे की नाही? मग शेळ्यांना कंपाऊंड करून होऊ द्या, मेंढ्यांना वाडगा असू द्या, शेतीला कुंपण असू द्या, सगळ्यात सोपं काटेरी बाबळ्या तोडणं असू द्या, काही तोडायचं असू द्या. जवळचं काय, शत्रू आला, कदाचित एखादं श्वापद आला, नाग आला, कुत्रा अंगावर धावलं, किंवा रात्री कोणी गोठ्यावरती चोरी करायचा प्रयत्न केला, तर त्याच्या जवळ शस्त्र परवाना घेण्याची गरज नसून असं लिहिलं शस्त्र. त्याचं नाव काय आहे? काय नाव आहे त्याचं? कुऱ्हाड. त्या कुऱ्हाडीचंच नाव आहे शास्त्रात परशु. आणि तो होता परशुरामाच्या हातात. परशुराम हे जमदग्नी रेणुकेचे पुत्र. त्याला अजून 4 भाऊ. आणि त्या लाडजींपासून तुम्ही सगळे उत्पन्न झालात. तुमचं हे नातं सूत्र आहे, लक्षात धरा. तुम्हा सगळ्यांना वेद आहे, तुम्हाला उपनिषद आहे, तुम्हाला शाखा आहेत, तुम्हाला आडनाव आहेत, तुम्हाला राजगादी आहे, तुम्हाला तख्त आहे, तुम्हाला परंपरा आहेत. माझ्याकडे ब्राह्मणोत्पत्ती खंड नावाचा ग्रंथ आहे. सवडीने कोणीतरी या, तुम्हाला मी कागद काढून देईल. विठाल विठाल जमदग्नी हा ब्राह्मण आहे त्या काळातला, आणि रेणू हा क्षत्रिय राजा आहे. त्याची कन्या रेणुका, या दोघांचं लग्न. म्हणून एका कीर्तनात कुतूहलाने बोललो होतो परवा महासांगवीला, आय एम रिलेटिव्ह. तर त्याच्यावर एका पत्रकाराने प्रश्न मला विचारला, असे का म्हणालात? म्हणलं तू एकांतात, तुला मी समजून सांगतो. विठाल विठाल हे केंद्रे माझे जवळचे पाहुणे आहेत. यावर मी अधिक खुलासा करत नाही. जवळचे पाहुणे आहेत, नको. ज्यांचा मी करतो त्यांना कदाचित ते आवडलं नाही तर मला जागेचं स्थलांतर लगेच करावं लागेल. विठाल विठाल अजून सोपं सांगू का? हे कसे सोयरेत? हे माझे सोयरे सज्जन सांगा. आता काय उत्तर द्यायचे? पुन्हा बोला. आता निरुत्तर होतं की नाही मनुष्य? श्रोते हो, परशु तिथून आलाय. कुठून आलाय? गणपतीकडे कसं काय आला परशुरामाचा परशु? याची कथा आहे. कृष्णाच्या लीला भागवतात आणि काल्यात बुवा सांगतात, किंवा आपल्या मुखातून ते दशमस्कंदात होईल. गणपतीच्या लीला आहेत. गणपती कैलासात, कार्तिक स्वामी, गणपतीची एक बहीण आहे अशोका कुमारी, गणपतीची आई पार्वती आणि गणपतीचे पिता शंकर, हे सगळं कुटुंब एकत्र बसलं असताना गणपती खेळ खेळत होते. लेकरांना काय लागेल त्यावेळेला द्यावं लागतं. हा बाल हट्ट आहे. काय करायचं? घोडं पाहिजे. आणायचं कुठून? परशु घेतला वडिलाच्या हातातला, 2 पायाच्या मध्ये धरला, गाडी गाडी म्हणून खेळायला लागले. कोण? गणपती खेळायला लागले. परशुरामजी आले. कुणी आले? कोकणातून, महेंद्र पर्वत तिकडून आले. ते त्यांच्यात एवढी ताकद होती, एका बाणाच्या टोकानं समुद्राला सांगितलं, चल हाट जाओ, यहा नाही रोक सकता. भूभारतीय करण्या सुफला जयानी, तोडून दुर्गम कडे गिरीचे बलानी, केली विमुक्त सरिता बहुनीर दाजी, त्या वंदने परशुराम पदा समाजी. शापादपी शरादपी जीवन. राग आला शंकराला, माझं इष्टदैवत मानतो, आणि त्यांच्या हातातला परशु
हा पती मोठ्या पोटाचा लंबोदार शुंडादंडावाला खेळ खेळतो. परशु घेतला आणि गरगर फिरवला आणि फेकून मारला. गणपतीने तो स्वीकारला. का का ऋषी आहेत, देव आहेत, म्हणजे हे मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम भगवंताचा त्याने दिला हा प्रसाद आहे. गणपतीने तोंडावर झेलला म्हणून गणपतीचा एक दात तुटला आणि एक राहिला. तिथे गायत्री जन्माला आली. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, म्हणून गणपतीचं नाव पडलं एकदंत. कळलं का? याला प्रमाण आहे माझ्याकडं, अभंग आठवतो. नमन माझे गजवदना सर्व भावे धरुचरणा गौरी हाराचा कुमार नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार, नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत. हा हा हा. नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे मी पुराव्या मग पुरावे देईल. मग ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी काढा. उभी आली एके हाती तो स्वभावताची आणि बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. झालं का एकदंताबद्दल चिंतन आपल्या मुखामधून. चतुर्थ आयुधे शोभता ते हाती परशु झाला, मुदगल झालं, पाश झाला आणि अंकुश एक हातात आहे. कोणाच्या? बोला ना बोला ना. कोणाच्या? गणपतीच्या. आता हे वाक्य कसं आहे? परशु म्हणजे काय हे झालं, मुदगर म्हणजे काय हे झालं, पाश म्हणजे काय हे झालं. आदरणीय महाराज, आता अंकुश कशासाठी मी सांगतो. फड मालक फडाची कंट्रोलिंग ठेवण्यासाठी आपल्या हाती अंकुश ठेवतो. वाक्य ऐका. पक्ष संघटनेचे पक्षाध्यक्ष ऐकता का, आणि पक्षाचे कॅबिनेट लोक पक्षावर अंकुश ठेवतात. रजिस्टर्ड मी एक संस्था केली आहे. सदस्य जर बिघडले तर त्यांना काढणं माझं काम आहे. अंकुश ठेवला पाहिजे. पखावज वादक वाजवत असताना गायकाकडनं लय जर हालायला लागली तर त्याच्या लयीवर अंकुश असला पाहिजे. मदोन्मत्त झालेला हत्ती चित्कार करायला लागला आणि त्याला मदिरा पाजली आणि आरडा ओरडा करत आला तर माहूत त्याच्या अंगावर बसतो आणि एवढ्या एवढ्या लोहाच्या, ऐकताय ना, टोकदार अंकुशानं हत्तीला टच करतो. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, त्याशी अंकुशाचा मार, त्याशी अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर याशी अंकुशाचा मार, याशी अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार. अरे वाघ किती म्हातारा झाला तरी ताकद एवढीच असते, लक्षात धरा तुम्ही. माझ्या जर लक्षात आलं माझी सत्ता पडायला लागली तर मी स्वतः केंद्रित करणार, त्याच्यावर अंकुश ठेवणारच बरं का. केंद्रित करणार त्याला. त्यासी अंकुशाचा मार. उपकरण छोटे, हत्यार छोटे, पण काम मोठं करतंय ते अंकुश या करता असला पाहिजे. आता पुढचं वाक्य बोलून तुमच्या टाळ्या घेणार आहे.
वाक्य नीट ऐका. राज्यातली वा देशातली, पुन्हा वाक्य ऐका, राज्यातली वा देशातली सत्ता जेव्हा भ्रष्ट होते तेव्हा त्याच्यावर धर्मसत्तेचा अंकुश लागतो. कोणाचा अंकुश लागतो? धर्मसत्तेचा. घरातल्या लीडर, प्रमुख कर्त्यावर, घरातल्या व्यक्तीवर अंकुश ठेवणं त्याची जिम्मेदारी आहे. सप्ताह करताना कुणी काही पण सूचना देतं, पण मार्गदर्शक पद ज्याला टायटल लिहिलंय त्याचं काम आहे लोक आडवे जाऊ तिडवे जाऊ, मी कीर्तनाची मंडपाची शिस्तच ठेवणार का? अंकुश. विठ्ठल विठ्ठल. अर्थात हे सगळे उपकरण भक्ताला रक्षिती सप्ताहापुरते नाही, निरंतर. भव्य रूप तुझे उंदीर वाहना आणि नमन चरणा करीत असे. आता शंका आहे, एवढा मोठा बलदंड गणपती आणि त्याला उंदीर नावाचं छोटं वाहन का? शंका आहे की नाही? शंका आहे की नाही? 4-5 सायंटिस्ट विचारवंत आणि 2-3 पुरोगामी रस्त्याने चलता चलता एका वारकऱ्याला भांडायला लागले. काय माळा, काय गंध, काय भजन, विनाकारण तुम्ही वेळ वाया दवडता, कष्ट करा, शिका, शेतात प्रगती करा, काय पडलं या बुक्यात गंधात, असे ते समजून सांगत होते. बिचारा वारकरी, त्याला फार कळत नव्हतं, पण साधा होता, अनुभवजन्य ज्ञान होतं, किलकिले डोळे झाले होते, वृद्ध होता, जुना मार्गदर्शक होता, गोल्ड अँड ओल्ड होता. मग तो तिथेच बसला. अचानकच ते म्हणाले, गाडी ब्रेक केली. झाड होतं कवठाचं, जेवले, त्याच्या खाली ते झोपले. ऐकलं का? वारकऱ्याला म्हणाले ना, वेळ वाया घालू नका, देव नावाची अफवे, धादांत खोटं आहे, विनाकारण तुम्ही त्याला मानता. ते जेवले, डबे सोडले, जरा त्याने थोडं वर हे पण घेतलं, थोडं पचण्यासाठी काही त्यांना वाटतं ते, आणि ते पडले. आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक केव्हा आली काही सांगता आलं नाही. तेव्हा भाऊ कदम नव्हते, चला हवा येऊ द्या म्हणायला. न म्हणताच हवा सुटली. वातात मज आत मज म्हणजे मारुतीने कृपा केली वारकऱ्यावर. वडिलाला ऑर्डर दिली, हवा सोडा. हवा सुटली. देठ पिकलं होतं, कवठ वरून आलं आणि दातावरती बसलं. कुणाच्या? देव सत्ता नाही म्हणणाऱ्या स्टुडंटच्या. आणि त्याचा मित्र म्हणायचा, देवाला कळत नाही, काशी फळ भोपळा एवढा आणि खोड त्याचं एवढं, कवटाचं फळ एवढं. कळलं का? आणि झाड मात्र मोठं, देवाला डोकं नाही. मग तो वारकरी म्हणाला, खरंच देवाला डोकं नाही, आज कवठाच्या जागी काशीफळ भोपळा पाहिजे होता. हाही दृष्टांत ज्यांना कळला नाही त्यांना मी हात जोडतो. यापेक्षा मला खालच्या लेव्हलला मराठी बोलता येत नाही. जे जिथं आहे ते तिथंच त्याला कळतं. नवीन चर्चा अजिबात करू नये. भव्य रूप तुझे उंदीर वाहना. उंदीरच का? उंदीर स्वैराचारी आहे. उंदीर जरा या घरातून त्या घरात शिरणार आहे. शेतकरी बांधवांना चांगला अनुभव आहे. तो या खळ्यातलं इकडे, त्या खळ्यातलं तिकडे नेतो. इकडची चिंदे तिकडे, तिकडची इकडी चिंदे घालतो. असे अनेक महाराष्ट्रामध्ये उंदीर आहेत. विठ्ठल विठ्ठल. उग पिटकुल आहे ते बारीक, बरं का हो भरदवा, उग बारीक पिटकुल आहे ते फार काही प्रभावी नाही. गणपती म्हणला, साला ये करप्टेड वर्तन करता है क्या, इसको दबाव डालेंगे कॅबिनेट का. गणपती बसला त्याच्यावर. आता प्रमाण ते पक्का शुद्ध, मी भांडण घालत नाही. ओले मृत्तिकेचे मंदिर आणि आत 6 जण उंदीर. या देह गावामध्ये सुद्धा खिळखिळ करून छिद्र पाडण्यात चतुर असलेला मास्टर माइंड आहे, त्याचं नाव उंदीर. आणि याला मग दाबलंच पाहिजे. म्हणून तरी परमात्मा शोभून दिसतो बरं का. तुझे नाम घेता दोष जळताती, कळी काळ कापती तुझ्या नामे. आता आपल्याकडे दिगंबरा दिगंबरा भजन आहे, दत्ताचं माहितीये, राधे गोविंद कृष्णाचं आहे माहितीये, ओम नमः शिवाय शंकराचं माहितीये, बरोबर आहे की नाही, रामकृष्ण हरी वारकऱ्याचं माहितीये, मोर्या मोर्या गणपतीचं माहितीये. पण गणपतीचं नाव घ्यायचं कोणतं? जसं आपल्याकडे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ ही नाव आहेत, तसं गणपतीचं नाव घ्यायचं कोणतं? नारद पुराणातलं नारदाचं स्तोत्र काढा, तुम्हा सगळ्यांना कळेल. गुगलला नेटला ते कळतं. तुम्ही कीर्तन झाल्यावर सर्च करा.
श्री नारदौ वाच प्रणम्य शिरसा दैवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्र चतुर्थकं लंबोदरं पंचमंच षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टकं नवमं भालचंद्रंच दशमं तु विना इत्यादी एतानी 12 नाव आहेत. यापैकी तुम्ही कोणतंही नाव एक घेऊ शकता. गणपती मोर्या गजानन वक्रतुंड नारायण विठ्ठल केशव हरी दत्त शिव यापैकी तुम्ही घेऊ शकता. तुझे नाम घेता दोष जळ ताती आणि कळी काळ कापती तुझ्या नामे. तुझ्या नावात एवढी ताकद आहे की तुझ्या नामसंस्करणाच्या चिंतनाच्या आंदोलनानं कळी काळालाही बाहेर जावं लागतं. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील मुके बोलतील वेद घोष. 14 विद्या 64 कला आहेत. भागवतात्विषयीन स्वामी महाराज सांगतील ते अत्यंत माझे परमप्रिय आहेत. संन्यास घेण्याच्या पूर्वीपासून त्यांचं माझ्या गावी येणं होतं. तळेकर आपले हे असायचे काका सुंदरबुवा निवळीकर आणि मुरलीबुवा आंधळे ते एक सगळेजण येत असायचे. त्या काळात हे येत असायचे. त्यांनी पण यतिधर्म स्वीकारलाय. तुम्हालाही मानाप्रमाणे ओम नमो नारायण. पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना गणपती राया त्यांचं आरोग्य उत्तम कर. मुके बोलतील वेद घोष मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. ऋणुझुणु पायी वाजताती वाळे ऋणुझुणु पायी वाजताती वाळे. वा 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 वा. झालं थोडं राहिलंय. ऐकून भुलले मन माझे ऐकून भुलले मन माझे. हला 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 हला. वा वा वा. आता हे रामायणासारखं आणि कृष्ण कथेसारखंच आहे. भगवान कृष्णचंद्राच्या पायातले वाळे आणि नुपुर गोड वाजल्यावर गवळणींना वेड लागायचं. किंवा ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया कौतुक करायच्या अयोध्येत रामचंद्राचं. तसंच लक्षण आणि चिंतन आणि कथन इतिहास आणि आख्यान आहे. ऋणझुणपायी वाजताती वाळे. गणपतीच्या पायातले वाळे या शब्दाचा अर्थ आहे श्रुती. श्रुतीचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानाचा अर्थ आहे नाद ब्रह्म. याचा अर्थ विकसित होणे विकास. टाळ वाजल्यावर मनाला आनंद मिळतो. पखवाजाची थाप पडली की मला समाधान वाटतं. वीणा सुस्वरात झंकार झाला की आनंद वाटतो. कधी कधी कीर्तनात आम्हाला कधी स्वरज्ञ असतात कधी आसुरही असतात. विठ्ठल 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 आला विठ्ठल जाता जाता एक चिंतन करतो. मुद्दाम स्क्रिप्ट आहे अत्यंत महत्त्वाची. मीडिया तंत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल. गणपतीचे अवतार किती आणि कसे याबद्दल समीक्षा. वेळ मला शिल्लक आहे. 10:47 झालेत. 11:30ची वेळ मला गावातल्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. कित्येक लोकांचे बिचाऱ्यांचे चेहरे सुकलेत. देवाने त्यांचे बरे करावे ती त्यांना प्रार्थना करतो. ऐका. तंत्रविद्येमध्ये ऐका ना. तंत्रविद्येमध्ये जी गणपतीची मूर्ती उपयोगात आणतात त्या गणपतीचं नाव उच्चिष्ट गणपती. काय नाव आहे त्याचं? कापालिक वज्रयाणी तांत्रिक गाणपत्य सौर्य शाक्त शैव आणि वैष्णव एवढे पंथ आहेत. त्याच्यात उच्चिष्ट गणपती अत्यंत प्रभावी आहे.
दशभुज गणपती आपल्याला माहितीच नाही. 10 हाताचा गणपती म्हणजे काय? दशोपनिषद, एन केन कठ इत्यादी ईशादी, हे 10 उपनिषद म्हणजे 10 हात आहेत गणपतीचे. ऐकता का? आणि त्याच्या मांडीवरती धर्मपत्नी आहे. मी जेव्हा महंत होतो तेव्हा एक बुवानी माझी टीका केली. आपल्या संप्रदायात एकामेकाची टीका करण्यात आनंद वाटतो, कारण आपल्याकडे प्रमाणे निंदकाचे घर असावे शेजारी. तो मला म्हणला, तुम्ही कसे महंत, तुम्हाला बायको आहे. म्हणलं माझं देवघर पाहायला कधी येशील? तो म्हणजे देव पाहायला येतो म्हटला. त्याला मी चहा केला. आपल्याकडे शाली विकत घ्यायची वेळ येत नाही, आलेलीच होती मला. आणि हाच हार खराब न होता ओला चिंब ठेवल्यामुळे त्याला मला आलेला हार, एक शाल आणि श्रीफळ त्याला मी दिलं. आणि एक विदाऊट नावाची ट्रॉफी होती त्याला दिली. तो जरा बदलला आणि म्हणलं देवघर पहा. नाही महाराज, तुमचा स्वभाव म्हणजे काय, खरंच म्हणजे बोलण्यासारखंच नाहीये. नाही कळलं तुम्हाला? तर टर्न घेतलं ना त्याने. स्तुती ऐकता हर्ष वाटे म्हणाला, स्वभावतः मानवी दोष ठेला. त्याने देवघर पाहिलं. त्याला 3 देव दाखवले मी. एक दत्तात्रयाची मूर्ती माझ्याकडे 450 वर्षाची अशी आहे, तांब्याच्या धातूची, की त्यांच्या मांडीवर एक स्त्री बसलेली आहे आणि तिचं नाव अनघ आहे. त्याला मी बघितलं का, म्हणलं दत्तात्रय अनघेला घेऊन बसले. तुम्हाला पाहिलं. म्हणलं पांडुरंगाची मूर्ती पाहिली का? म्हणली पाहिली. जुनी आहे. राही रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया. राही आहे, रखुमा बाई आहे. त्याच्या दोन्ही बाजूला त्याच्या 2 बायका आहेत. नंतर मधुबाबा, नंतर मग मी त्याला नरसिंह दाखवला. कोणता देव दाखवला? त्याचं वर्णन सांगतो. उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. खतरनाक देवता कोण? भगवान नरसिंह. हिरण्यकश्यपूची वाट लावली, प्रल्हादाचं संरक्षण केलं. देवाला हा अवतार भारतात खूप वाईट काळ आला तर घ्यावा लागतो. कळलं का तुम्हाला? हा अवतार नरसिंह अवतार. पण त्याच्या मांडीवर त्याची लक्ष्मी नावाची बायको बसलेली. त्याला सगळे देव दाखवले आणि मग माझी बायको दाखवली. म्हणलं चहा घेऊन ये. आणि त्याला म्हणलं ही माझी बायको आहे, तिला सोडू का नवी करू सांग म्हटलं. आता दृष्टांत संपला. बऱ्याच लोकांना कळलं सुद्धा नाही अजून, मिळ नाही का. काय झालं, पंक्तीत ना रट्टून माल हाणला की कळतच नाही कीर्तन त्यांना. विठाल विठाल विठाल. तो मला महाराज नाही, हे देवापासून चालत आले. मला तुला आत्ता कळलं ना, मी जुनी सोडत नाही, नवी करत नाही. तुला काही प्रॉब्लेम आहे का? दृष्टांत संपला. अक्कला नसलेल्या माणसाने फार डोकं पाजळू नाही. आधी त्यांनी पाणी घेऊन जावं आणि मग चर्चा करावी. आता या बोललेल्या प्रकरणाला आदरणीय श्री महाराज मंडळीनो एक श्लोक सांगतो मनपूर्वक ऐका. या गावातलं कीर्तन रेकॉर्ड होणे सगळ्या तत्वज्ञानी अभ्यासकांच्या पुढे जाणार आहे. केवळ या गावापुरतं शिल्लक राहणार नाही आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून. सिंहारूढो दशभुज कृते नामना विनायक त्रेतायुगे बहिररूढ षडभुजो प्यजुर्जनच्छविही असं म्हटलेलं आहे. म्हणजे कृतयुगात गणपतीचं वाहन सिंह आहे, त्याला 10 हात आहेत. त्याचं नाव विनायक आणि महोत्कट आहे. त्याच्यानंतर तो कश्यपांच्या पोटी जन्माला आला. नंतर त्रेतायुगात त्याचं वाहन मयूर आहे, त्याला हात 6 आहेत. तो पार्वतीचा पुत्र आहे. त्याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आहे. त्याचं नाव मयुरेश्वर आहे. ब्रह्मदेवाच्या रिद्धी सिद्धी मुलीबरोबर त्याचा विवाह आहे. द्वापार युगात त्याचं वाहन उंदीर आहे. वेदव्यासानी याच काळात त्याच्याकडनं महाभारत लिहून घेतलं. त्याला 4 हात आहेत. नाव त्याचं गजानन आहे. आणि पुन्हा तो पार्वतीच्याच पोटी उदयाला आलेला आहे. कलियुगामध्ये जो गणपती आहे त्याचं वाहन घोडा आहे. काय वाहन आहे त्याचं? नॉट मूषक. काय नाव आहे त्याचं? नॉट मॉस. त्याचं नाव आहे घोडा. घोडा वाहन आहे त्याला. आणि त्याचं देवदत्त नाव आहे. आणि गणपतीचा रंग धूम्रवर्ण. कसा आहे? धूम्रवर्ण. त्याच्यानंतर कलंकी अवताराच्या प्रसंगाला परमात्मा प्रभावी काम करणारे, त्याला 2 हात आहेत. असे अनेक प्रकरणं तुम्हाला मला सांगता येतील, पण काही स्वतंत्र पुराणाची चिंता नसल्यामुळे अभंगापुरताची भूमिका तुमच्यासमोर मांडल्यात. ऋणझुन पायी वाजताती वाळे. या कोणत्या युगातल्या गणपतीच्या पायातला वाळा ऐकून भुलले मन माझे. आता मधुबा याला एक प्रमाण देतो. कधी मन भुलल्या जातं. मै भूली घर जाने बाट, मै भूली घर जाने बाट, मै भूली घर जाने बाट.
भुलविले वेणूनादे भुलविले वेणू टाळ 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 प्रसन्न रहा प्रसन्न आता वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे वृंदावनी वेणुकवनाचा माई वाज हात वर करा हात एक साथ सगळे वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे हा वेणुनादे गोवर्धन गाजे म्हणा वेणुनादे पुच्छ पसरोणी मयूर विराजे म्हणा म्हणा पुच्छ पसरोणी पुच्छ पसरोणी मयूर विराजे मज पाहता भासती यादवराजे यादवराजे वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे वृंदावनी वेणुकवनाचा माई परिणाम असा झाला घर सोडून धरिले संसार केला आणि मी टाइम टेबल विसरले हा नादच असा आहे म्हणून म्हणतात गाडीच्या मागे नाद वेणू प्रसन्न झाली सप्तस्वराचा साथ चढला आणि एका एका वृंदावनी सारंगापासून ते थेट मधुमतीपर्यंत आणि गौड मल्हारापासून पट्टदीपापर्यंत आणि भूपेश्वरीपासून शिवरंजनीपर्यंत एक एक स्वर कानावरती पडायला लागल्यावर गवळणी घर दार नातं पती संतती आणि संपत्ती या सगळ्या प्रकरणाला विसरल्या. असंच काही गणपतीच्या लीलेच्या प्रसंगात आहे. गणेशाच्या पायातले वाळे रुणझुण वाजले की श्रुतींना आणि देवादिकांना वेड लागत असायचं. ऐकूनी भुलले मन माझे भव्य रूप तुझे भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना भक्तवत्सला ऐके पार्वती भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना नमन चरणा करीत से
आयुधे शोभताती आयुधे शोभताती गणपतीच्या संप्रदायातले आचार्य गणक ऋषी असल्यामुळे विठ्ठल यशोदेला गणपतीची उपासना कर असा सल्ला देण्यात आला होता. एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती आली यशोदेशी प्रमाण आहे. याला उभी सांगतो. संकष्टी चतुर्थी व्रत त्वा करावे यशवदे सत्य सुबुद्धी देईल भगवंत या कृष्णा कारणे. म्हणजे कृष्णाला सुद्धा बुद्धी मिळावी याकरता त्या काळात यादवांच्या घरात गवळ्यांच्या वाडात नंद पाटलांच्या वंशामध्ये गणपतीची पूजा केली होती. याचं भान तुम्ही सगळेजण आपल्या डोक्यात असू द्या. आता वैज्ञानिक अर्थ सांगतो कीर्तन संपवतो. गणपती म्हणजे काय? गणपती म्हणजे संगणक. वेल एज्युकेटेड जे लोक आहेत, पोर आता कोणी ड्युटीला लागलेत, कोणी कुठे पदावर गेले त्यांना कळेल. गणपती म्हणजे संगणक. संगणक, कॅम्प्युटर. विजय भटकरांचे मोठे उपकार आहेत आपल्यावरती. काल त्यांच्या जन्मगावी मी विदर्भात होतो. संगणक बॉक्स, जगातलं सगळं त्यात सेव्ह करता येतंय. आता चालता चालता गाडीत त्याला मी म्हणतो, चल रे आपल्याला महोत्कट या शब्दाची उत्पत्ती काढ, लगेच येते. ब्रह्मसूत्रातला श्लोक काढ, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, संगती येते. कंदारकरांचा गाथ काढ आणि शब्दशः अर्थ काढ, लगेच येतोय. रघुवेदातल्या शांतीसूक्ताचं मंडल काढ, लगेच येतंय. म्हणजे विज्ञानाचे आपल्यावर उपकार आहेत, फक्त त्याच्या अधीन होऊ नये. जे लागन तेवढं स्वीकारावं, बाकी काही नाही. ते कामाचंच आहे ना, आपल्या कामाचंच आहे. आता ग्रंथ बरोबर गाडीत घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. टॅब घेतलं आणि त्या सेव्ह केलेल्या फाईलमध्ये गेलं की ते प्रकरण आपल्या हातात येतं ना, यायला पाहिजे. आणि त्याचा यूज नाही करायचं तर काय करायचं? यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, ह्या सगळ्या प्रकरणाला GPT आहे, हे सगळे प्रकरणं शोधले पाहिजेत, पाहिले पाहिजेत ना. माझ्या दाढीला, कपड्याला, वयाला पाहून कित्येक लोकांना असं वाटलं याचं कीर्तन आहे, याचं कीर्तन आहे. हे काय बाबा, कसं ठेवलं असन, असं कधी कधी वाटतं. वयावर दाढीवर काही नसतं. प्रभा आणि प्रतिभा एक स्वतंत्र असते, लक्षात धरा. सूर्य इतके दिवस उगवतो म्हणजे त्याचं व्होल्टेज कमी झालं असं कोणी सांगितलंय? कल्पना करा. MACBची लाईट चोरायची इथपर्यंत आपल्याला माहिती आकडे टाकून, पण आता सूर्याची पण चोरायला लागली आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प प्लेट नाही आला का? भविष्यात कदाचित तो बिचारा कमकुवत होतो की काय याची भीती वाटते. कारण चोरीचं प्रकरण खूप वाढलंय. आरोप मात्र कृष्णावर करतात. व्रजे प्रसिद्धम, त्याच्यापेक्षा डांबरट आपण आहेत. विठाल विठाल अरे सत्तान शासन कोणाचा असू द्या, पूल बांधला आणि पाईप अँगल टाकले की दुसऱ्या दिवशी काढून नेतात. खडी लगेच रातोरात लंपस. सार्वजनिक संडास तो सुद्धा खातात, म्हणजे स्कीम गिळतात असा त्याचा अर्थ आहे. अंडरग्राऊंड वायरिंग गेली. समाज अंधत्वात का पडतो? आपल्याला दिव्य दृष्टी नाही. एक वाक्य बोलतो टाळ्या घेतो. समाजाला दिव्य दृष्टी येण्याकरता संत विचाराची गरज आहे, लक्षात घ्या. एवढाच विचार तारू शकतो. प्रदूषणाला स्वच्छ एवढाच विचार करू शकतो. संगणक एवढा मोठा आहे, पोरींना प्रश्न विचारतो मी आणि पोरांना विचारतो, संगणक एवढा मोठा आहे, मग त्याला चालवायला, फाईल ओपन करायला किंवा सेव्ह करायला किंवा संशोधनाला शोधायला ते एवढं वापरतात. त्याचं नाव काय रे? बोला ना, बोल. माऊस. माऊस कोण आहे? म्हणजे कोण आहे तो? म्हणजे कोण आहे तो? उंदीर आहे. विज्ञान युगातला गणपती सुद्धा याच्या विना चलत नाही. तर एवढ्या मोठ्या गणपतीला त्या काळात उंदीर नसावा काय? हा संगणकच आहे, लक्षात धरा तुम्ही. हे सूत्र आहे. वेळ आपल्याला खूप कमी आहे, मी थांबलोय आता. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना. ऐके म्हणजे प्रार्थना केली आहे. कुणी? पार्वतीने. पार्वतीला कुणी? नामदेवरायांनी. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना. भक्तवत्सल हे गणपती, हे पार्वतीच्या पुत्रा, ऐक. नमन चरणा करीतसे, मी तुझ्या चरणाला नमन करतो. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? नाम नाही, ऐका ना मधुबा, म्हणायचं आपल्याला. नामदेवराय म्हणतात याला एक. ऐका ना कुणी का म्हणे, याला एक प्रमाण आहे. याला प्रमाण असं आहे. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू
आता दंडवत 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 प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन जाऊ कोणाला अशी पंचायत पडली या काळात, कोणाला शरण जाऊ? देवाला नाही तर संतालाही त्याचं उत्तर आहे. श्रोते हो, प्रथम नमन करू गणनाथा. नामदेवराय नमन करतात उमाशंकराची या सुता. चरणावरी ठेवू माथा, वर्तमान कालवाचक आहे. चरणावरी ठेवू माथा, साष्टांगे आता दंडवत. आत्ता वर्तमानात मुरकुटवाडीत चतुर्थीला सप्ताहात अमृत महोत्सवामध्ये इथे आत्ता, उद्या नाही, काल नाही, आत्ता आत्ता. कारण असे नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती. आत्ता मला स्फूर्ती द्या, प्रेरणा द्या. कशासाठी? वर्णितशी कीर्ती कृष्णजीची. आता संगती लावायची कशी नाकी नव येते. अभंग का निवडला? चतुर्थी प्लस भागवताची कथा. कथा भागवताचीच आहे ना, बरोबर आहे ना? कृष्ण कथा आहे ना. भागवत कथा म्हणजे काय? मंथोने वेदशास्त्रार्थ, व्यासे केले महाभारत. त्या महाभारताचा मतिता अर्थ श्रीमत भागवत हरी लीला. कृष्ण परमात्म्याच्या ओतोपुरोत लीला ज्याच्यात भरल्यात, मांडल्यात, दिल्यात, सांगितल्यात, कळवल्यात, पचल्यात, पटल्यात, त्याचं नाव आहे भागवत. भागवत, भागवताचा आत्मा आहे कृष्ण. सांगतायत शुकदेव, श्रवण करतायत परीक्षित, आणि उद्धार होतोय त्यांचा. धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. किंवा दुसरं सूत्र आहे विद्यावताम भागवते परीक्षा. ज्या अर्थी व्यक्ती भागवत सांगते त्या अर्थी ती विद्वानच आहे असा निकष काढावा लागतो. श्रोते हो, मुद्दा आपला असा चालला. आतापर्यंत सगळ्या चरणात गणपती 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 बोलत गेलात आणि अचानकच कृष्णाकडे टर्न घेतलाय. काय महाराष्ट्रातल्या राजकारणासारखं तुम्हाला अचानकच पक्ष बदलायचा आहे की काय, असं मला विचारायचंय. जरा जेवढे तरुण आहेत ते प्रसन्न आहेत, बाकीचे बिकारी जवळजवळ सुकलेत आता जाण्याच्याच मार्गावर. तेवढे चेहरे एवढे ओंगाळवाणे झाले त्यांचे की काय संकट आले आपल्यावर हे आता, असे बघत आहेत, असे कंटाळल्यासारखे एकदम. अरे मी 8 ते 10 तासाचा प्रवास केलाय MP ते अमरावती, अमरावतीहून उद्या पुन्हा मला परतीला जायचंय. तरी तेवढ्याच ऊर्जेनं आम्ही बोलतो. काही यावरही कमेंट करतात तुम्हाला मिळतंय बोलता म्हणून काय झालं. तुम्ही आमच्या जागी या, आमचा काही प्रॉब्लेम नाहीये. श्रोते हो, नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती. आणि वर्णित असे कीर्ती कृष्णजीची, संगती लावायचीच कशी सांगतो. गणक ऋषी कृत, अथर्व ऋषींचा अथर्व शीर्ष काढल्यावर त्या संगती अशी आहे. त्वं ब्रह्मास्त्वं त्वं विष्णुस्त्वं अंडरलाईन. त्वं कोण आहेस, तू कोण आहेस, तू विष्णुस्त्वं, तू गणपती, हे गणपती तू विष्णू आहेस. आता याला वारकरी प्रमाण पाहिजे ना, त्याच्याशिवाय या लोकांना कळत नाही. मी संन्यास घेतल्यावर मला काही म्हणाले तुम्हाला मठ नाही, मंदिर नाही, संस्थान नाही, कुठे राहता? म्हणलं वाडा मुलांना दिलाय आणि समोरच्या हॉलमध्ये मी राहतो. जमतं तसं? जमतं. आणि मग ती मंडळी इथे मला आहे तिथंच आहे. हो काय सगळा घोटाळा जाऊ. म्हणलं घोटाळा काय त्यात? आज काय प्रॉब्लेम काय तुला? नाही म्हणजे सहज विचारलं. मग मी कडक भाषेत आमच्याकडच्या वामन भाऊंच्या भाषेत बोललो. म्हणलं संन्यास घेऊन स्वयंपाकाच्या निमित्ताने दुसरी ठेवण्यापेक्षा पहिली काही वाईट आहे का सांग बरं मला तू. नाकातले नाही सगळीकडचे जळतात की नाही याच्यामुळे कल्पना. मग त्यांना मी याज्ञवल्क्य, हरित ऋषी, विज्ञानेश्वर, मनु महाराजांचे प्रमाण दिले. ऐकताय ना? एवढे प्रमाण संस्कृतातले. पण बुद्धी लागती झेपायला. काही काढलंय. म्हणलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला मानतो का तू? मग मानित नाही तर कसं म्हणलं. मग त्यांचं भागवत मानतो का? मानतो म्हणला. मग ओव्या?
मानतो मला, मग काढ भागवत. काढलं भागवत. एकादश स्कंद काढला, 18वा अध्याय काढला आणि ओवी त्याच्या समोर मांडली. काय ती ओवी आहे? वार्धकी कुटी करोणी पुत्राची आहे घरी. उदाहरणार्थ मधुबाबा आहेत, एक नाव सांगतो. उदाहरणार्थ भरतदादा आहेत. उदाहरणार्थ महाराज आपण आहात. 60 नंतर 50 नंतर प्रपंचातून विरक्ती घेत असताना समजा संन्यस्त जीवन स्वीकारलं, खाली सगळे राहतायत, वरच्या रूमवर तुम्ही राहतायत व बंगल्याच्या मागे एक कुटिया केली किंवा पत्र्याचं घर बांधलं किंवा पुढे केलं किंवा साईडला, तर याचं वर्णन आहे वार्धकी कुटी करोणी पुत्राची आहे घरी, मुलाच्या घरी. नित्य भिक्षा मागे तयाची येद्वारी. भिक्षा म्हणजे जेवण. या नामनिर्धारी कुटीचक जाण. नाही कळलं तुम्हाला? डिटेक्ट नाही झालं. लोकांना वाटतं हे कपडे घातले त्यांनी हिमालयातच मारावं, काशीच करावं तिकडं. बावळट कोणीकडचे. विठाला 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 विठाला. नामा म्हणे आता वर्तमाना दी मज स्फूर्ती. मला प्रेरणा द्या. कशासाठी? वर्णित असे कीर्ती कृष्णजीची. गणपती बोलला तर कृष्ण कृष्ण सांगायला मुद्दा यासाठी सांगितला, याज्ञवल्के कळले नाहीत, हरित ऋषी कळले नाहीत, म्हणून नाथाच्या भागवतात ती ओवी सांगितली. तसं त्वम विष्णुस्त्वम ज्याला कळलं नाही त्याला प्रमाण आहे. तुका म्हणे पाही म्हणा, तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. 11वर 11, 11वर 11 गिफ्ट आहेत, एकावर एक. आता तुम्ही आ करायच्या आत मी थांबलेलं बरं, कारण विठोबा रुक्माई आहे, इकडच्या फडाप्रमाणे चाल आहे, परिसरातले लोक येत असतात. शेवटची भैरवी कोणाला तरी द्यावी लागेल. नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती, वर्णित असे कीर्ती कृष्णजीची, चतुर्थ आयुधे शोभता ती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर. गणपती या देवतेला वारकरी संतांनी मानलंय. पुरावा क्रमांक 1. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू, अवधारी जोजी. आता वेद गणानांत्वा गणपती हवामहे, कविं कवीनामुपवश्रवस्तमं ज्येष्ठराजं, ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. उपनिषद, उपनिषद अभद्राणि कर्णांत वातैर्धृणीते उपनिषद. आता पुराण. वंदे हंतं श्री गणेशं विद्याश्री सुखदायकं, विघ्ननाशाय कार्यादौ यो देवै रपिपूजितः, यदा लंबोदर महन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंब लंबोदर पदांबुजं. पुराण सांगितलं. आता शंकराचार्य गलद्दान गंडम मिलभृंग खंडम, चलच्चारुषुंडम जगत्रौणुषुंडम, लसदंतकांडम विपद्भंग चंडम, शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. आता रामदास स्वामी गणाधीश जोईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमुपंथ आनंद या राघवाचा. आता तुकाराम महाराज नमिला गणपती माऊली सारदा, गुरुराया चरणी मस्तक
सगळे प्रमाण तुमच्या समोर पेश केलेत मी. माता भगिनी उठायला लागल्यात, वेळ झालाय. गदारोळ होऊन मोर्चे निघून सत्तेला भय येण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा दिलेला बरा. मला जांभई आलेले लोक उठले की मी समजत असतो की आपला काळ संपत आलाय. नेत्यांनी धर्मात माणसाने ठरवलं पाहिजे आपला काळ संपत आलाय, तरी काही धडपडेपर्यंत धडपड करतात. देवाने त्यांचं भलं करावं. कीर्तन माझं संपलं आहे. नामा म्हणे आता देई माझं स्फूर्ती, वर्णितसे कीर्ती कृष्णजीची. या अभंगावर एक नवीन चिंतनाची भूमिका आपल्या समोर यावी याकरता मी प्रयत्नवादी राहिलोय. जाता जाता मराठवाड्यातली घटना सांगतो. आपला भाग मराठवाड्याचाच आहे ना. जिल्हा याला बीडच आहे आणि जोगाईचा आंबा याला तालुका. याचं कारणही सांगतो तुम्हाला मी. भरत महाराज या भागात भगवान कालभैरवाचं येणं झालेलं आहे. कुणाचं तुम्ही म्हणाल कसं काय? कालभैरव आंबेगाव, मंचर, जुन्नर, सातारा, पुणे या प्रभागात वास्तव्य. कुणाचं? कालभैरवाचं. पण कालभैरव बीड जिल्ह्यात या भागात कसे आले याचा सबल पुरावा तुमच्या समोर मी मांडतो. त्याचं कारण आहे त्याची सासरवाडी आंबेजोगाई आहे. कारण तिथली जोगेश्वरी देवी कालभैरवाची बायको आहे. मनुष्य कधीतरी एकदा सासरवाडीच्या दिशेनं येतो. माझा एक निकष आहे की या अहमदपूर, धर्मापुरी, किनगाव, ढाळेगाव, चिखलिका काय ते नाव गाव आहे, मोहगाव, मुरकुटवाडी इत्यादी सरासरी या प्रभागात कालभैरवाच्या चरणाची धूळ पडल्यामुळं हा भाग प्रभावी परमार्थात. एक मोतीराम महाराज असतील, माधव मामा असतील, अनेक सकल संत इथे आले आणि गेले. असा प्रभावी भाग आहे. परळीच्या जवळ पाचलेगावकरांची तपश्चर्या झाली. त्यांचे गुरु माधवाश्रम स्वामी महाराज होते आणि परल्याम वैद्यनाथांच डाकिन्याम भीमशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. त्या स्थानात श्री भगवान दत्तात्रयाचा अवतार श्रीमन नरसिंह सरस्वती आलेले आहेत. पुढचं ऐका, पुढचं चिंतन ऐका. आद्य शंकराचार्य भारताचं भ्रमण करत असताना जेव्हा ते पूर्वामनाला चालले होते जगन्नाथपुरीला आणि शृंगेरीला, तेव्हा ते भरतखंडात या भागात पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिनः परळी वैद्यनाथला आले होते. म्हणूनच त्यांनी सौराष्ट्रे सोमनाथंच करताना परल्याम वैद्यनाथंच डाकिन्याम भीमशंकर असं लिहिलेलं आहे. नामदेवरायांचं येणं झालेलं आहे. जनाईंचे पदस्पर्श झालेले आहेत. अशा पवित्र मातीमध्ये गणपतीच का मांडला त्याचं कारण आहे. दत्तात्रय देव सगळ्याला माहिती ना. दत्तात्रय न ऐकलं सांगतो. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडात महर्षी वेदव्यासाने असं लिहिलं, दत्तात्रयाला वळण लागावं, धर्म कळावा आणि ते नीट वागावेत याकरता आत्री ऋषींनी आणि अनसूयेनं विज्ञान गणपतीच्या चरणावर राक्षस भुवनला दत्तात्रयाला वाहिलं होतं आणि मग गणपतीनं दत्तात्रयाला गाणपत्य संप्रदायाची दीक्षा दिली. अशा अनंत प्रकरणाच्या भूमिका तुम्हाला मांडता मला येतील. तुम्ही प्रामाणिकपणे माता भगिनी लिखी आणि सांगा तुम्ही माझ्या कीर्तनात 10 मिनिट का होईना काही नवीन ऐकलं का नाही. जरा हात वर करून सांगा, मला बरं वाटेल. थोडंसं एक नाविन्यपूर्ण मांडायचा प्रयास मी केलाय. नाही तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी संसार दुःख मूळ आणि मागण येते का तुझं प्रती आहे. आणि मी कोंडून धरीला जीवन डोळा मन लोंपाट चालू द्या कहर आहे. त्यात वेळ वाया जातो, चिंतने भूमिका होत नाही. तेही महत्वाचंच आहे, पण या भूमिका मांडायला पाहिजेत. मधलं भजन घेतो, माऊलीचं भजन घेतो थांबतो. विठोबा रखुमाई